लोकसभेचा प्रचार शिगेला पोहोचलाय. अशातच आरोप प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण चांगलंच तापलं. तर 2 दिवसापूर्वी खासदार संजय मंडलिकांनी शाहू महाराज हे कोल्हापूरचे आहेत का आणि ते खरे वारसदार नाहीत असंही त्यांनी म्हणाले. तर आमच्यासोबत आहेत शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष संजय पवार. तुमचं मत काय आहे? मी उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचा शिवसेनेचा उपनेता आहे आणि जिल्हा प्रमुख आहे. खरं तर निवडणुका सुरू झालेल्या आहेत. अर्ज भरण्याची मुदत, आपल्याला निकालाची मुदत, निकाल काय लागणार आहे हे आपल्या विरोधी उमेदवारांना स्पष्ट झालेलं आहे. त्यांचा पराभव त्यांना दिसू लागलेला आहे. पायाखाची वाळू सरकलेली आहे आणि म्हणूनच असं वक्तव्य करून छत्रपती शाहूरायांचा अपमान करून आपल्याकडे लक्ष वेधण्याचं हे काम करतायत. हे यशस्वी होणार नाहीये कारण त्याचा पराभव त्यांना दिसू लागलेला आहे. पण आरोप प्रत्यारोप कधी करायचे, कुणावर करायचे हे त्यांना समजत नाही. आणि खरं तर आरोप प्रत्यारोप करताना तुम्ही 5 वर्षे काय केलं, तुम्हाला अदृश्य खासदार म्हणतात, तुम्ही संपर्क तुमचा कुठं नव्हता म्हणतात, ह्यावर बोला तुम्ही, विकासावर बोला तुम्ही. छत्रपती शाहूरायांचा विषय हा फार जुना विषय आहे आणि हा देशभरात अनेक ठिकाणी घडलेला आहे आणि त्या मुद्द्यावर तुम्ही निवडणूक जिंकू शकत नाही. ह्याच्या मागचा बोलवा धनीपो तो दुसरा आहे. चिठ्ठी दिल्याने वाचली, चिठ्ठी कुणी दिल्या, काय दिल्या हे वाचायची त्यांनी ठरवायला पाहिजे. ते प्राध्यापक आहे. त्याचा पराभव दिसू लागल्या कारणाने हे ते वक्तव्य करतायत. ते यशस्वी होणार नाही आहे. पूर्वी आपण जर बघितलं गेली 2-4 वर्षामध्ये हे भाजपवाले छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करते, वारंवार करत होते. हे धोतरवाले आपल्या सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे आपल्याला. नंतर शाहू फुले आंबेडकरांचा अपमान करते आणि आता शिंदे गटाचे हे आता असलेले खासदार आणि होणारे माजी खासदार छत्रपती शाहूरायांचा तुम्ही अवमान करताय. कोल्हापूरकर आणि शाहूवर प्रेम करणारी माणसं कधीही खपून घेणार नाही. तुम्ही आज 1-1.5 लाख मतांचा पराभव होणार असाल तर तुमचा हा पराभव जास्तीत जास्त 1 लाख मतांनी ह्या स्टेटमध्ये वाढलेला आहे हे लक्षात ठेवा. आणि आमचे दोन्ही सीट आमचे हातके लोकसभा मतदारसंघातले आणि इथली सीट आमचे दोन्ही विजयी उमेदवार होणार आहेत आणि त्यांचा पराभव दिसू कारणाने त्यांचा हातबल झाल्या कारणाने ते असे वक्तव्य करतात. अत्यंत चुकीचं वक्तव्य आहे, अत्यंत घातक वक्तव्य आहे. कोल्हापूरकर त्यांना माफ करणार नाही. चिठ्ठी कोणी दिली, काय दिली हे आतापर्यंत इतिहासात जर बघितलं तर चिठ्ठी देणारी माणसं कोण असणार स्टेजवर आपल्याला माहिती आहे. जसं नागपूरहून अनेक वेळा स्क्रिप्ट घेऊन दिली जाते, नागपूरहून जे देतात ते वाचायला लागतं. तशाच पद्धतीने ह्यांना कोणती चिठ्ठी दिली, चिठ्ठी यांना वाटले वाचले, बरं वाटलं यांना त्यांना. परंतु त्यांचा फार मोठा शाहूंचा जो अवमान केला आहे त्याची त्यांना किंमत ह्या निवडणुकीत द्यावी लागेल. त्यांनी असंही म्हणलंय की माझा एक शब्द चुकला असेल पण मी त्यांचा अपमान केलेला नाही. असं दोन्हीकडे बोलाय नाही ना. माफी मागा त्यांची. छत्रपती शाहूरायांचा वाढदिवस जानेवारी महिन्यामध्ये असतो. त्याची एक पोस्ट आहे आमच्याकडं. जाऊन नमस्कार करून आशीर्वाद घेऊन आलाय. त्यावेळी छत्रपती शाहूराजे आपला वाढदिवसाच्या शुभेच्छा त्यावेळी तुम्हाला चालतात. आता निवडणूक त्याचा अपमान तुम्ही करताय, अत्यंत चुकीचा आहे. हा महाराष्ट्रात छत्रपती शिवरायांचा अपमान, शाहूरायांचा अपमान, शाहू फुले आंबेडकरांचा अपमान महाराष्ट्र कधी खपवून घेणार नाही आणि घेणार सुद्धा नाही. आणि ह्या निवडणुकीत हा सगळा उठाव हा होऊन त्यांच्या मतपेढीत दिसेल. त्यांचा पराभव मोठ्या फरकाने होईल याची आम्हाला खात्री. सुरुवात तुम्ही केली, याचा शेवट आम्ही करू. म्हणजे शेवटचं नेमकं तुम्हाला काय सांगायचं? त्याचा पराजय हा निश्चित झाला. हा पराजय पूर्ण जनता, ही निवडणूक जनतेने घेतलेली आहे. ती जनता त्यांना जागा त्यांची दाखवण्याची नाही. मंडलिकांनी असंही म्हणलं आहे की शाहू महाराज हे खरे वारसदार नाहीये. कोल्हापूरच्या जनतेनं त्यांना स्वीकारलेला आहे आणि कायम त्याच्या मागच्या निवडणुकीमध्ये पण ते स्वतः शाहू महाराजांचा आशीर्वाद घ्यायला गेलेले होते, पाठिंबा घ्यायला गेलेले होते. आणि आता या निवडणुकीमध्ये विरोधी उमेदवार आहेत समजून तुम्ही गादीचा अपमान करायला लागला. त्याच्या मागं तुम्हाला या गोष्टी का सुचल्या नाहीत? ह्याच्या मागं तुम्ही हा तर्क का लावला नाही? आत्ताच निवडणुकीमध्ये तुम्ही निवडून 2.5 लाखाच्या मताधिक्यानं आल्यानंतर तुमच्या 5 वर्ष डोक्यात हवा बसली. ते 2.5 लाख लीड आलं कुठलं तुम्हाला, म्हणून तुम्ही कुठल्या मतदारसंघामध्ये फिरायला गेला नाही. त्यामुळं काय झालं, चर्चेमध्ये यायचं आहे, मग करायचं काय? मग महाराजांच्या गादीवर आपण टीका करावी आणि कोल्हापूरमध्ये चर्चेमध्ये यावं. पण अशानं त्यांनी स्वतःचा पायावर धोंडा भरून घेतला. जिथं लाख मतानं पडणार होते तिथं 3 लाखानं पडणार आहेत ते, कारण ते संपर्कातच नाही आहेत.
नॉट रिचेबल असतात. कुठल्याही भागामध्ये गेला आणि विचारलं की खासदार येऊन गेलेत काय, तर ते एवढेच सांगणार की मतदार घेतले तेव्हापासून आम्ही तर काय बघितलं नाही. त्यांनी असंही म्हटलंय की दत्तक विधान घेतलं. तिचा पाठपुरावा करायची आणि काय करायची ते सांगायची गरज मंडलिकांनी नाही. हे कोल्हापूरच्या शाहूप्रेमी नागरिकांना माहिती आहे. शाहूप्रेमी सगळ्या कोल्हापूर जनतेला माहिती आहे की राधानगरी धरण बांधल्यापासून शाहू महाराजांचं ह्या करवीर नगरीवर उपकार आहे. ही करवीर नगरी तारांनींनी आणि छत्रपती शाहू महाराजांनी वसवलेली नगरी सुजलाम सुफलाम आहे. आणि ह्या गादीचा तुम्ही जर दत्तक प्रकरण करून काहीतरी अपमान करत असला तर तुमचा जाहीर निषेध करतो. सतीश पाटलांनी अशी नावं घेतली आहे. वक्तव्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावर तुमचं म्हणणं काय आहे? एकनाथ शिंदे खुलासा करणार नाहीत. एकनाथ शिंदेना पुरोगामी विचार माहीत नाही. एकनाथ शिंदे हे धोकेतून मुख्यमंत्री झालेले आहेत. त्यांना ह्यांना देण्या घेण्याची काही नाही. साधी कोल्हापूरची अंबाबाई त्यांना माहिती होती, तर ते माहिती करून शिवसैनिकवाल्यांनी कुठं टाकून गेलेले आहे. आणि मी पण सोय सांगतो, शाहू महाराज हे दैवत आहे. कोल्हापूर जिल्ह्याचं दैवत व महाराष्ट्राचं दैवत आहे. आणि अशा महाराजांचा अपमान करणे हे योग्य नाही. माननीय खासदार सदाशिव मंडलिक हे पुरोगामी विचाराचे होते. त्याच्या पोरग्याला काय बुद्धी सुचली आणि ते काय बडबडले ते लोकांना ते सगळं कळायला आलं आहे. लोक अज्ञान नाही, सत्य नाही. आज कोल्हापूर जिल्हा सुखदम राधानगरी धरण, राजाराम तलाव, कळमवाडी धरण हे महाराजांनी दिलं म्हणून आम्ही सुखरुटीनं शेतकरीने आम्ही सुखी आहे. नाहीतर आज कोल्हापुरामध्ये दुष्काळ पडला असता. हे त्यांना कळालं नाही काय. परवा दिवशी महाराजांच्या पायापुढे त्याचा आशीर्वाद केले. महाराज हे अतिशय चांगले ग्रस्त आहेत. त्यांनी आतापर्यंत कामं एवढी केली आहेत ते प्रसिद्धी माध्यमातून कधी आले नाहीत. प्रसिद्धी माध्यमामध्ये आले असते तर लोकांना शाहू महाराज असतं कळलं असतं. पण मी एक जवळजवळ 30 वर्ष झाली शरदचंद्र पवार गटात असून हे शरद राजेश्री शाहू महाराज फिरलं तेच आता महाराज करायला लागले. आता ते महाराज लोकांना ते दिसायला लागले. महाराजांनी चांगलं काम केलेलं आहे. महाराजांसारखा एक चांगला उमेदवार ह्या जनतेने निवडलेला आहे. महाराज तिकीट मागायला गेले नव्हते. आणि आता तुम्हाला कुठला प्रश्न पडला दत्तकचा, त्याला झाली 60 वर्ष, त्याला आम्ही 2 वर्षाचा असेल. हे काय काढायची गरज नाही. हो, कोण कुणाला दत्तक घ्यायचं काय कारण आहे. आता मला 2 मिळेल, मी कुणाचं पण दत्तक घेईन, याला विचारायचा अधिकार काय. जयकुमार शिंदे, शरद पवार गट, राष्ट्रवादी. एका महान व्यक्तीबद्दल आपण वक्तव्य करता हे अतिशय निंदनीय आहे. पूर्वीचा इतिहास पाहिला तर हेच लोक महाराजांच्याकडे जात होते की मदत मागण्यासाठी असेल किंवा त्यांचा जो मान आहे त्याच्याबद्दल हे बोलत होते. मग आता तुम्हाला कळत नाही का आता हे छत्रपती पण तुम्हाला माहिती नाही का किंवा ते कोण आहेत, कुणाची वंशज आहेत हे पूर्वी माहिती नव्हतं का. म्हणजे ही दोन टप्पी भूमिका कशा काय. पूर्वी तुम्ही महाराजांबद्दल बोललेली वक्तव्य आणि आता केलेली वक्तव्य यामध्ये किती तफावत आहे. आणि ही तफावत काय आमच्यासाठी वेगळी नाही. कारण जेव्हा हे लोक गेले शिंदे गटामध्ये आणि उद्धव साहेबांबरोबर शिवसेनेबरोबर गद्दारी केली त्यावेळी आम्ही त्यांना ओळखलं होतं की हे काय ते काय. पण कसं आहे आम्हाला वाटलं नव्हतं की ते इतके आपल्या छत्रपतींबद्दल बोलतो जे शिवाजी महाराजांचे शाहूरायांचे वंशज आहेत आणि त्यांची गादी त्यांचा वारसा चालवत आहे. समतेचा विचार सर्वसामान्यांपर्यंत आज ते पोहोचवत आहेत. अशा व्यक्तीबद्दल आज तुम्ही बोलताय हे अतिशय निंदनीय आहे. आणि कोल्हापूरची जनता ही कधीही हे सहन करून घेणार नाही. आणि याचं काय उत्तर असेल हे आपल्या लोकसभेला पाहायला मिळेल. पण एक माणूस म्हणून एक कोल्हापूरची व्यक्ती म्हणून कोल्हापूरकर म्हणून आपल्याला कळालं पाहिजे की आपण कुणाबद्दल बोलतोय आणि काय बोलतोय. या सर्व या वक्तव्याबद्दल आज निषेध करण्यासाठी आज आम्ही इथं सर्वजण जमलो होतो आणि आम्ही सर्वजण त्यांचा निषेध करतो. या निदर्शनामधून सर्वांची एकच मागणी आहे की खासदार संजय मंडलिकांनी शाहू महाराजांची माफी मागावी. कॅमेरामन नाथ अत्तरसोबत अमृता पवार, माझा महाराष्ट्र, कोल्हापूर.